Hello everyone. Today I'll take a medical surgical nursing subject part 1. In medical surgical nursing part 1, so I will take topic name is pre-operative nursing care of patient. Okay. Pre-operative preparations आणि केअर आपण या ठिकाणी बघणार आहात. हे आपला टॉपिक आहे. प्री-ऑपरेटिव्ह काय काय नर्सिंग केअर असतात जे की आपण पेशंटला देतो त्या ठिकाणी. सो आपण ती आज या ठिकाणी बघू. प्री ऑपरेटिव्ह फेज असते. ओके, म्हणजेच काय पेशंटला आपण शिफ्ट करतो ऑपरेटिव्ह थिएटरमध्ये. सो त्याच्या अगोदरचे कोणते कोणते प्रिपरेशन फेज असतात जे की आपण फॉलोअप करतो इन हॉस्पिटलमध्ये. सो प्री ऑपरेटिव्ह इट्स बिंग विथ अ डिसिजन टू परफॉर्म सर्जरी अँड कंटिन्यू अंटिल द क्लायंट हॅज रिच द ऑपरेटिंग एरिया. म्हणजे काय जे आपण फॉलोअप काय करतो क्लायंटला किंवा म्हणजे पेशंट आहे आपला, त्याला काय कंटिन्युअसली आपण डिसिजन घ्यायला लावतो किंवा त्याला काय आपण केअर देतो ॲट द टाईम ऑफ प्रिपरेशन ऑफ पेशंटला आपण शिफ्ट करण्या अगोदर ऑपरेटिंग एरिया. सो त्या प्रोसिजरला आपण या ठिकाणी बघणार आहेत कोणत्या कोणत्या टाईपच्या प्रिपरेशन असतात. डेफिनेशन प्री ऑपरेटिव्ह नर्सिंग केअरची. प्री ऑपरेटिव्ह नर्सिंग केअर इज द प्रिपरेशन्स अँड मॅनेजमेंट ऑफ पेशंट टू प्रायर टू सर्जरी. इट इन्क्लूड्स बोथ फिजिकल अँड सायकोलॉजिकल प्रिपरेशन. त्यामध्ये दोन्ही असणार, म्हणजे पेशंटला आपण प्रिपेअर करतो आणि पेशंटला मॅनेज करतो की तुम्हाला आता OTला जायचं आहे. सो त्या अगोदर आपण काय काय त्यामध्ये इन्क्लूडिंग असणार आहे, फिजिकल असणार आहे आणि सायकोलॉजिकल प्रिपरेशन त्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहे. आता रोल ऑफ नर्स इन द प्री ऑपरेटिव्ह फेजमध्ये काय काय. प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट असतात, म्हणजे काय असेसमेंट स्किल्स असतात काही पेशंटला अगोदर पाठवण्याच्या अगोदर. त्यामध्ये वाटल सायन्स असेल, ओके, पेशंटचे असेसमेंट स्किल्स असेल, ते ऑल थिंग. त्यानंतर ऑब्टेनिंग इन्फॉर्म कन्सेंट, म्हणजे कन्सर्ट आपण फॉर्म भरून देतो पेशंटकडून, तो पण आपण भरून घ्यायचा आहे. ओके, त्याचे सिग्नेचर, रिलेटिव्हचे सिग्नेचर. ओके, प्री ऑपरेटिव्ह टीचिंग, म्हणजे आपल्याला पेशंटला OTमध्ये आतमध्ये जाण्याच्या अगोदर काय प्रिपरेशन द्यायला पाहिजे. तुमचे जे पण ज्वेलरीज वगैरे आहेत तुमच्या रिलेटिव्हकडे हँडओव्हर करून टाका, आपण असं त्यांना इन्स्ट्रक्शन देतो. ओके, नेसेसरी असेल तर तुम्ही रिमूव्ह करून टाका. फिजिकल प्रिपरेशन ऑफ पेशंटला आपण काय देणार ते आपण बघू, आणि सायकोलॉजिकल प्रिपरेशन ऑफ पेशंटला आपण काय देणार ते बघू. सो हे 5 प्रिपरेशन आहेत जे आपण प्री ऑपरेटिव्ह केअरला फॉलोअप करतो. आता प्री ऑपरेटिव्ह असेसमेंटमध्ये काय काय. रिव्ह्यू ऑफ लॅबोरेटरी डायग्नोस्टिक टेस्ट आपण करतो, CBC असेल, एक्सरे वगैरे, चेस्ट वगैरे. सो त्या आपण स्पेसिफिक डिसीज कंडिशननुसार करतो. रिव्ह्यू द क्लायंट हेल्थ हिस्ट्री, पेशंटची सगळी हेल्थ हिस्ट्री आपण त्यामध्ये कलेक्ट करतो, जसं की प्रेझेंट हिस्ट्री असेल, पास्ट हिस्ट्री असेल, ओके, ॲलर्जिक हिस्ट्री असेल, सर्जिकल हिस्ट्री असेल, प्रिव्हियस ॲनेस्थेशिया हिस्ट्री असेल, प्रेझेंट हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री काय, टोबॅको वगैरे यूज करतो का, अल्कोहोल कन्झम्पशन करतो का, ड्रग्स ॲलर्जी वगैरे कोणते आहे का, ड्रग्स अब्यूज करतो का ते. आता फिजिकल नीड्स काय असणार, पेशंटला कम्युनिकेट करण्यासाठी ॲबिलिटी आहे का, वाटल सायन्स कशी आहेत, लेवल ऑफ कॉन्शियसनेस किती, वेट किती, हाईट किती आहे. ओके, त्यानंतर ॲम्ब्युलेट करण्यासाठी ॲबिलिटी टू ॲम्ब्युलेट करू शकतो का, लेवल ऑफ एक्झरसाईज किती करतो. ओके, काही प्रोस्थेसिस किंवा नकली वगैरे काही त्याच्यामध्ये आहे का, दात वगैरे नकली असेल, काहीतरी फिंगर वगैरे नकली आहे का, ते आपण प्रोस्थेसिसमध्ये बघतो. सर्क्युलेटरी स्टेटस कसं आहे ते बघतो. असंच फिजिओलॉजिकल नीड्स काय काय, इमोशनल स्टेट कसा आहे पेशंटचा, लेवल ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ सर्जिकल प्रोसिजर किती आहेत. प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह इन्स्ट्रक्शन त्यांना आपण देतो, त्यांना समजते का. कोपिंग द स्ट्रॅटर्जी अँड सपोर्ट सिस्टम त्यांना आपण दिली पाहिजे. त्यानंतर असेस कल्चरल नीड, म्हणजे काय नीड फॉर इंटरप्रेटरसाठी त्यांना पाहिजे. ओके, हे प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट स्किल्स असतात जे की आपण फॉलो करतो. इन्फॉर्म कन्सर्ट आहेत, लिगल डॉक्युमेंटेशनने आपण काय करतो, त्यांना लिगल डॉक्युमेंटेशन प्रोव्हाइड करतो आणि त्यांना सांगतो की तुमची या टाईपमध्ये सर्जरी झालेली आहे, सो तुम्हाला हे ॲक्सेप्टेड आहे का. ओके, किंवा गार्ड द क्लायंट अगेन्स्ट अनवॉन्टेड इन्व्हेजिव्ह प्रोसिजर, म्हणजे पेशंटला आपण गाईड करतो आहे. एखादी तुमच्याकडून अनवॉन्टेड प्रोसिजर होणार नाही, तुमच्यासोबत जी तुमची प्रोसिजर आहे तीच तुमची प्रोसिजर होणार आहेत. त्या फिजिशियनची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्यांना अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याची. सो ह्या प्री ऑपरेटिव्ह केअर असतात. तर नर्सिंग आपण काय करतो, साईन ऑफ कन्सेंट आहे का प्रॉपरली चेक करतो. ओके, पेशंटचा विटनेस आहेत का, क्लायंट सिग्नेचर आहे का, हे आपलं काम आहे चेक करण्याचं. त्यानंतर इन्फॉर्म कन्सेंट माइट बी फॉलोविंग सर्कमस्टन्स, म्हणजे कोणते सर्जिकल इन्सेंशन असेल त्यावेळेला आपण प्रोसिजरला फॉलोअप करण्यासाठी आपल्याला कन्सेंट फॉर्म हा पाहिजे. बायोस्पी असेल तर आपण कन्सेंट फॉर्म घेतो, सिस्टोस्कोपी असेल तरी आपण कन्सेंट फॉर्म घेतो. पॅरासिंथेसिसची प्रोसिजर असेल तरी पण आपण कन्सेंट फॉर्म हा घेतो. ज्यावेळेला सेडेशन करायचं असेल, पेशंटला ॲनेस्थेशिया द्यायचं असेल तरी पण आपण कन्सेंट फॉर्म हा घेतो. ओके, आर्टिओग्राफिकल सर्जरी असेल तर त्यावेळेला सुद्धा आपण पेशंटकडून कन्सेंट फॉर्म घेतो.
प्रोसिजर इन्व्हॉल्विंग इन द रेडिएशन असेल तरी पण आपण कन्सेंट फॉर्म हा त्यांच्याकडून घेतो. क्रायटेरिया फॉर व्हॅलिड कन्सेंट. इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे काय, व्हॉलंटरी कन्सेंट कोणता असतो. व्हॅलिड कन्सेंट मस्ट बी फ्रीली गिवन विदाउट एनी व्हेरिफिकेशन. इनकॉम्पिटंट क्लायंट म्हणजे काय, नॉट ऑटोनॉमस असेल, कॅन नॉट गिव्ह ऑर विथ होल्ड कन्सेंट. मेंटली रिटायर्ड असेल, मेंटली इल असेल, सो त्या पर्सनमध्ये आपण इनकॉम्पिटंट क्लायंटला आपण कन्सेंट फॉर्ममध्ये देतो. आता क्रायटेरिया फॉर व्हॅलिड इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे काय, इन्फॉर्म सब्जेक्ट म्हणजे काय, आपलं त्यांना इन्फॉर्म करायचं, एक्सप्लेन करायचे प्रोसिजर काय, प्रोसिजरचे रिस्क काय होऊ शकतात, त्यांना डिस्क्रिप्शन द्यायची, बेनिफिटसुद्धा सांगायचे, अल्टरनेटिव्स काय होतात, त्यांना आपल्याला आन्सर, त्यांचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना आपल्याला आन्सर करायचे प्रोसिजरबद्दल, त्यांना स्टेटमेंट द्यायचं आहे, प्रॉपरली प्रोटोकॉल समजून सांगायचं आहे. ओके. क्रायटेरिया फॉर व्हॅलिड इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे काय, क्लायंट एबल टू कॉम्प्रिहेंड. ओके. इन्फॉर्म मस्ट बी रिटर्न वेने किंवा लँग्वेज अंडरस्टँडिंग क्लायंटला आपण देतो. ओके. क्वेश्चन मस्ट बी आन्सर प्रॉपरली. फॅसिलिटेट कॉम्प्रिहेन्शन इफ मटेरियल इज कन्फ्युजिंग. ओके. सो असे कन्फ्युजिंग मटेरियल आपण त्यांना प्रोव्हाइडसुद्धा करत नाही आणि त्यांच्याकडून प्रॉपरली आपण कन्सेंट हा घेतो त्यांच्या ॲज पर त्यांच्या अंडरस्टँडिंग लँग्वेजनुसार. आता इन्फॉर्म कन्सेंट ते ऑप्टेनिंग काय, बिफोर सर्जरीच्या अगोदर आपण घेतो पेशंटकडून, प्रॉपरली सिग्नेचर रेकॉर्ड असतील कॉम्प्लिकेशनच्या जागी. त्यानंतर असेल ॲडल्ट क्लायंट असेल तर आपण इज टू कन्फ्यूज अनकॉन्शियस असेल, सो फॅमिली मेंबर किंवा गार्डियन असेल त्यांच्याकडून आपण कन्सेंट फॉर्म घेऊन घेतो. द क्लायंट इज यंगर दॅन द 18 years ऑफ एज, सो पॅरेंट्स ऑर लिगल गार्डियन मस्ट बी साइन इन कन्सेंट फॉर्म. जर क्लायंट हा 18 yearsच्या वरती असेल सो आपण त्यांचे गार्डियन किंवा कन्सेंट फॉर्म त्यांच्याकडून घेतो. इन इमर्जन्सी सर्जन हॅव द ऑपरेटिव्ह विदाउट कन्सेंट, हेल्थ केअर पर्सनल however make every effort to obtain consent by telephone or fax. So each nurse must be familiar with agency policies and the state laws regarding surgical consent form. So client must be sign the consent form before receiving any preoperative sedation. So जे पेशंट असतात त्यांना सिग्नेचर केली पाहिजेत बिफोर रिसिविंग द ऑपरेटिव्ह थिएटरमध्ये. त्यानंतर नर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्शुरिंग दॅट ऑल नेसेसरी parties have signed the consent from the other. It is a client chart before the client goes to the operative room. म्हणजे त्यांना बिफोर द ऑपरेटिव्ह रूमच्या अगोदर त्यांना आपल्याकडून म्हणजे नर्स त्यांच्याकडून सिग्नेचर वगैरे घ्यायचे, प्रॉपरली त्यांना प्रोसिजरसुद्धा एक्सप्लेन करायचे. आता प्री ऑपरेटिव्ह टीचिंग आपण काय करतो, पेशंटला सर्जिकल प्रोसिजरबद्दल एक्सप्लेनेशन देणार आहे. ओके. त्यानंतर बिफोर गोईंग टू सर्जरी, सो पेशंटला आपण काय देतो, प्री ऑपरेटिव्ह पिरियड त्यांना एक्सप्लेन करतो. क्लायंट आर मोर अलर्ट अँड फ्री ऑफ पेन, सो ॲट धिस टाईम, सो पेशंटला आपण त्या ठिकाणी प्री ऑपरेटिव्ह टीचिंग देतो, प्रॉपरली डायवर्ट करण्यासाठी त्यांचा माइंड किंवा त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी सर्जिकल प्रोसिजर. इन्फॉर्म प्री ऑपरेटिव्ह पेशंटला प्लॅन आपण प्रॉपरली टीच करतो. ओके. विच टाईप ऑफ सर्जरी असेल तर कोणते टाईप ऑफ सर्जरी तुमची आहेत, किती वेळापर्यंत चालेल, तुम्ही किती वेळापर्यंत हॉस्पिटलमध्ये असाल, सो ही प्री ऑपरेटिव्ह टीचिंग आपण पेशंटला एक्सप्लेन करतो. प्री ऑपरेटिव्ह टीचिंगमध्ये काय करतो आपण, पर्पज लाईक टू एन्श्युअर अ पॉझिटिव्ह सर्जिकल एक्सपिरियन्स फॉर द क्लायंट, प्रॉपरली पॉझिटिव्ह सर्जिकल एक्सपिरियन्स आपण त्यांना देतो. हेल्प करतो फॉर द एलिवेट द क्लायंट फिअर अँड द अँझायटी रिगार्डिंग टू द सर्जरी. सो कंपोनंट ऑफ प्री ऑपरेटिव्ह टीचिंगमध्ये काय, सेन्सरी इन्फॉर्म लाईक ॲड्रेस द साईट, साऊंड अँड द ambience of the operating room. So discuss what the client should be accept to see, hear and feel. She is transferred to the operating room and the operating room table पर्यंत. सो त्यानंतर हे सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशन असतात जे की आपण पेशंटला एक्सप्लेन करतो. ओके. कंपोनंट ऑफ प्री ऑपरेटिव्ह टीचिंग लाईक प्रोसिजरल इन्फॉर्मेशन, what will happen all the throughout the pre-operative period including in the discharge phase, all the information that the client wants to know regarding the client or care should be addressed. ओके. आपण ऑल द इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड करतो प्री ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये. डिस्चार्ज फेजपर्यंत तुमच्यासोबत कोणते कोणते प्रोसिजर होऊ शकते ते सर्व आपल्याला पेशंटला एक्सप्लेन करायचं आहे. स्पायरोमेट्री आपण पेशंटला, ही प्रोसिजर आहेत. सपोज समटाईम्स ऑफ पेशंटला स्पायरोमीटर यूज करतो बिफोर अँड आफ्टर द सर्जिकल. सो ब्रिदिंग डिवाईस असतात फॉर द कीप द डीप ब्रीथ और स्लो ब्रीथसाठी. सो हे प्रिव्हेंट करणारे इन्फेक्शन आफ्टर द सर्जरीसाठी, म्हणून स्पायरोमेट्री आपण फिजिकल प्रिपरेशनमध्ये त्यांना प्रोव्हाइड करतो. डीप ब्रिदिंग एक्सरसाइज आपण त्यांना करायला लावतो फॉर द पोस्ट सर्जरी एक्सरसाइजसाठी. कफिंग एक्सरसाइज आफ्टर द सर्जरी, कफिंग एक्सरसाइजसुद्धा आपण त्यांना करायला लावतो आफ्टर द सर्जरीनंतर. सो हाऊ टू डू डीप ब्रिदिंग
करेक्ट वे. सो या टाईपमध्ये तुम्ही करेक्ट वेनी डीप ब्रिदिंग करू शकता. अर्ली मोबिलाइज म्हणजे पेशंटला आपण मोबिलाइज करणार, पेशंटला आपण एक्सरसाइजसाठी कन्व्हिन्स करणार, वॉकिंगसाठी. बेनिफिट ऑफ अर्ली मोबिलायझेशन्स काय? इम्प्रूव्ह रेस्पिरेटरी फंक्शन होणार. त्यानंतर रिड्यूस ॲडवर्स इफेक्ट ऑफ इमोबिलिटी म्हणजे काय? ज्यावेळेला पेशंटची सर्दी झाली, सो पेशंट जर का मोबाईल करत असेल म्हणजे काय, पेशंट जर का वॉक करत असेल तो इट इज अ बेनिफिट आहे ते तिच्या बॉडीसाठी. सो ॲडवर्स इफेक्टसुद्धा होऊ शकतात इमोबिलिटीचे, कमी करण्यासाठी आपण मोबिलिटी त्यांना करू शकतो. इन्क्रीज लेवल ऑफ कॉन्शियसनेस, त्यांच्यामध्ये कॉन्शियसनेस होणार, हॅपीनेस वाढणार. इन्क्रीज फंक्शनल इंडिपेंडन्स, ते इंडिपेंडेंटली सुद्धा वॉक करायला शिकणार. इम्प्रूव्ह कार्डिओव्हास्क्युलर फिटनेस, त्यांची कार्डिओव्हास्क्युलर फिटनेससुद्धा इम्प्रूव्ह होणार. इन्क्रीज सायकोलॉजिकल वेलबिंगसुद्धा त्यांच्यामध्ये होणार. रेड्यूस द रिस्क ऑफ डेलिरियम, डेलिरियम म्हणजेच काय, थरथर नाही, त्यांच्यामध्ये रिस्क कमी होणार. पोस्ट ऑपरेटिव्ह लेग एक्सरसाइज कोणते कोणते असतात त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. फूट रेट, फूट किंवा आपण लेग एक्सरसाइज त्याला असं बोलू शकतो पोस्ट ऑपरेटिव्ह. सर्जिकल पेन, सर्जिकल प्रोसिजर असेल, माइल्ड पेन होत असेल, मॉडरेट पेन होत असेल किंवा सिव्हिअर पेन होत असेल तर कोणत्या प्रोसिजरमध्ये होतो. ओके. हर्निओटॉमी, हर्निया रिमूव्हल असेल तर त्यामध्ये माइल्ड पेन होणार. व्हेरिकोस वेन असेल त्यामध्ये माइल्ड पेन होणार. गायनोकोलॉजिकल लॅप्रोटॉमी असेल तर त्यामध्ये कमी पेन होतो. पण मॉडरेट लेवलला कधी पेन होणार? ज्यावेळेला हिप रिप्लेसमेंट असेल, ओके, हिस्टेक्टॉमी असेल, रिमूव्हल ऑफ आपला युटेरस, त्यानंतर मॅक्झिलो फेशियल सर्जरी असेल त्यावेळेला मॉडरेट पेन होऊ शकतो. सिव्हिअर पेन केव्हा होणार? थोरॅकोटॉमी असेल, मेजर ॲब्डोमिनल सर्जरी असेल किंवा नी सर्जरी असेल त्यावेळेला सिव्हिअर पेन होऊ शकतो. मग आपण कोणत्या ज्या मेडिकेशन असतात ज्या आपण पेनच्या ड्युरिंग फॉलोअप करतो? पॅरासिटामॉल किंवा NSAID, नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स. वीक ऑपिओइड्स असेल, वुंड इन्फिल्ट्रेशन असेल, रिजनल ब्लड ॲनाल्जेसिया असेल, ॲड वेक ऑपिओइड्स किंवा रेस्क्यू ॲनाल्जेसिया असेल. पॅरासिटामॉल आपण प्रोव्हाइड करतो मॉडरेट वुंडला वुंड इन्फिल्ट्रेशनसाठी, प्लस पेरिफेरल नर्व ब्लॉक, सिस्टेमिक ऑपिओइड्ससुद्धा आपण त्यांच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. त्यानंतर पेशंट कंट्रोल ॲनेस्थेशियासाठी काय आहे या ठिकाणी बघा, ही मशीन आहे, ती मशीन आपण त्या ठिकाणी पेशंटला कंट्रोल करतो ॲट द टाईम ऑफ ॲनेस्थेशियाच्या टाईम पिरियडमध्ये. एपिड्युरल किंवा ॲनेस्थेशिया, ॲनाल्गोसिया, ओके, ॲनाल्जेशिया म्हणजे की ॲनेस्थेशिया किंवा त्याला आपण ॲनाल्जेसियासुद्धा बोलू शकतो. सो ते आपण दोन टाईपला देतो. एक एपिड्युरल म्हणजे की बॅक साईडला एपिड्युरल लेअरमध्ये आपण ते प्लेस करतो अंडर द लंबार सेगमेंटला, ओके. प्लस आपण ओपिओइड्स त्याच्यामध्ये देतो, ओपिओइड्स ड्रगसुद्धा आपण त्यांच्यामध्ये देतो इन्फ्यूज वेनं, ओके. सुपर ॲनाल्जेशिया compared to intravenous drugs reduce the systemic opiate requirement, so can extend analgesic for post operative period. सो हे एपिड्युरल ॲनेस्थेशिया आहे जे की आपण बिफोर सर्जरी करण्याच्या अगोदर आपण काही हाफ आवर अगोदर आपण त्यांना देतो, ओके. जी बॅक साईडला किंवा लंबार सेगमेंटमध्ये त्या कॅथेटर प्लेस करतात, एपिड्युरल कॅथेटर, त्याला आपण एपिड्युरल ॲनेस्थेशिया असं बोलतो. त्यानंतर सिरिंज पंप, हे सिरिंज पंप फॉर द आपण जे पण ड्रग्स आहे ते आपण मॉनिटर करण्यासाठी किंवा ॲडमिनिस्टर करण्यासाठी आपण हे सिरिंज पंप यूज करतो. मेडिकेशन्स कोणते असतात? ऑपिएट्स असतात, मॉर्फिन, त्यानंतर डेमरॉल. त्यामध्ये कोणते फॅलिसिटेट इफेक्टिव्ह ॲनेस्थेसिक, मिनिमाइज रेस्पिरेटरी ट्रॅक सिक्रेशन करण्यासाठी किंवा रिलॅक्स करण्यासाठी, रेड्यूस अँझायटी करण्यासाठी आपण ऑपिएट्स देऊ शकतो. अँटीकोयाजेनिक्स ड्रग्स किंवा आपण केव्हा देणार? ज्यावेळेला रेड्यूस रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा सिक्रेशन असेल, प्रिव्हेंट करण्यासाठी असेल, स्लोविंग द हार्ट रेट. बार्बिट्रेट देऊ शकतो आपण त्याला. प्रोफायलॅटिक अँटीबायोटिकसुद्धा देऊ शकतो फॉर द रेड्यूस द चान्सेस ऑफ द बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा सर्जिकल इन्फेक्शन आफ्टर द सर्जरी. सो ही रिकव्हरी रूम असते. आफ्टर द सर्जरी पेशंटला आपण रिकव्हरी रूममध्ये शिफ्ट करतो फॉर द मॉनिटरिंग करण्यासाठी. आता पोस्ट ऑपरेटिव्ह ड्रेन किंवा ट्यूब्स असतात त्या आपण कशा हँडल करणार आहेत? आता प्री ऑपरेटिव्ह टीचिंग प्लॅन इन्क्लुडिंग प्री ऑपरेटिव्ह मेडिकेशन असेल, पोस्ट ऑपरेटिव्ह पेन कंट्रोलमेंट असेल, डिस्कस करणार आपण फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायटल सायन्स असेल, त्यानंतर मॉनिटरिंग इक्विपमेंटने आपण काय करतो? व्हायटल सायन्स मॉनिटर करतो पेशंटची. डीप ब्रिदिंग किंवा कफिंग एक्सरसाइज करायला लावतो, एक्सप्लेन करणार आणि डेमॉन्स्ट्रेट करणार प्रोसिजर. त्यांना इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री आपण यूज करायला देणार, सपोर्ट करायला देणार. ब्रिदिंग एक्सरसाइज किंवा मुव्हिंग एक्सरसाइज त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. पोझिशन चेंज करायला लावणार फॉर द रेड्यूस द पेन किंवा फील कम्फर्टेबलसाठी. फीट अँड लेग एक्सरसाइज आपण त्यांना एक्सप्लेन करतो. पोस्ट ऑपरेटिव्ह
फोर लाईन अँड द ट्रिपिंग एक्झाम्पल लाईक एक्झिक्युटिव्ह आपण ती त्यांना ॲडमिनिस्टर किंवा इन्सर्ट करतो. फॉर कोणासाठी ज्या पेशंटची सर्जरी झालेली सो ते पेशंट सॉलिड फूड एक खाऊ शकत नाही. त्यामुळे फिजिकल प्रिपरेशन ऑफ पेशंटमध्ये काय काय प्रिपरेशन प्रिपरेशन इंक्लुडिंग इन द फॉलोइंग एरिया लाईक प्रिऑपरेटिव्ह प्रिपरेशन इंक्लुडिंग इन द फॉलोइंग एरिया लाईक कोणते कोणते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार, फ्लुइड्स प्रोव्हाइड करणार, नॉर्मल सायन वगैरे जे असेल ते एलिमिनेशन करण्यासाठी ती यूज करणार, हायजीन त्यांची प्रॉपरली मेंटेन ठेवणार, त्यांना आपण मेडिकेशन प्रोव्हाइड करणार, प्रॉपरली स्लीप त्यांना आपण प्रोव्हाइड करणार किंवा त्यांना आपण फुल एन्व्हायरमेंट कम्फर्टेबल ठेवणार, केअर ऑफ व्हॅल्युएबल्स, त्यानंतर प्रोस्थेसिस स्पेशल ऑर्डर आपण फॉलोअप करणार, सर्जिकल स्किन प्रिपरेशन आपण करणार, सेफ्टी प्रोटोकॉलसुद्धा आपण फॉलोअप करणार, व्हायटल सायन्स आपण मॉनिटर करणार, अँटी एम्बॉलिक स्टॉकिंग हे आपण मॉनिटर करणार. फिजिकल प्रिपरेशन ऑफ पेशंटमध्ये फर्स्ट वन असते न्यूट्रिशन अँड फ्लूइड. काय आपण NPO म्हणजे काय पेशंटला आपण नॉन पर ओरल आपण मिडनाईटपासून ठेवतो, म्हणजे काय फ्लूइड आपण ॲडमिनिस्टर करतो, पण आपण न्यूट्रिशन म्हणजे काय त्यांना खायला वगैरे आपण काही देत नाही मिडनाईटपासून. का? कारण की डेंजर्स फॉर द वूंड किंवा पेशंटला वॉमिटिंग होऊ शकते, ॲस्पिरेट होऊ शकतं पेशंटचं, समजलं. त्यावेळेला आपण म्हणून पेशंटला आपण खायला देत नाही. सेकंड वन बॉल अँड ब्लॅडर एलिमिनेशन म्हणजे काय एनिमा आपण प्रोव्हाइड करतो पेशंटला सर्जरी प्लॅननुसार. फॉलिस कॅटेटरसुद्धा आपण पेशंटला म्हणजे फॉलिस कॅटेटरसुद्धा आपण पेशंटचं एम्प्टी करतो बिफोर द गोईंग टू OT. त्यानंतर हायजीन आपण प्रॉपरली मेंटेन ठेवतो, प्रॉपरली पेशंटला बाथ करणार, शेविंग वगैरे प्रॉपरली करणार पेशंटची. त्यानंतर स्किनवरती जे पण काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ते रिड्यूस करण्यासाठी आपण त्यांना क्रीम वगैरे देऊ शकतो लावण्यासाठी. सो क्लायंट नेल्स प्रॉपरली शूड बी ट्रिम, पॉलिश असले पाहिजे प्रॉपरली. त्यानंतर जे पण नेल बेड असेल किंवा स्किनवरची किंवा लिप्सवरती काही विजुअल सर्क्युलेशन असेल सो आपण प्री ऑपरेटिव्ह फेजमध्ये त्यांना लोशन अप्लाय करू शकतो. प्री ऑपरेटिव्ह मेडिकेशन्स म्हणजे काय काय देऊ शकतो आपण, अँटीएमेटिक ड्रग देणार कारण की वॉमिटिंग झाली पाहिजे नाही पेशंटला, अँटीकोलॉर्जेनिक ड्रग देणार रेड्यूस द पेन, सेडेटिव्ह देणार आणि अँटीबायोटिक देणार फॉर द डिक्रीज द चान्सेस ऑफ इन्फेक्शन. स्लीप प्रॉपर देणार आपण. अल्फ्राझोलम आपण ही ऑर्डर करतो फॉर द सेडेशनसाठी किंवा पेशंटला प्रॉपरली स्लीप भेटायला पाहिजे म्हणून फॉर द नाईट बिफोर द सर्जरी. त्यानंतर केअर ऑफ व्हॅल्युएबल्स म्हणजे काय ज्वेलरी किंवा मनी असेल ते प्रॉपरली त्यांना सांगणार की तुमच्या फॅमिली मेंबरकडे द्या किंवा त्यांना घरी ठेवणार. किंवा व्हॅल्युएबल्स किंवा मनी कॅन नॉट बी सेंड होम बट दे नीड टू बी अ लेबल अँड द प्लेस टू लॉकर स्टोरेज ॲज पर द एजन्सी पॉलिसी. जर का ते घरी ठेवू शकत नसले सो आपल्याकडे पण लॉकर्स असतात किंवा त्यांच्या रिलेटिव्हकडे आपण लेबल करून देऊ शकतो. केअर ऑफ प्रोस्थेसिस म्हणजे ऑल प्रोस्थेसिस लाईक म्हणजे आर्टिफिशियल बॉडी पार्ट असतात त्याची आपल्याला प्रॉपरली केअर घ्यायची आहे. ओके, कम्प्लिटली किंवा पार्शियल डेंचर्स असेल किंवा त्यानंतर कॉन्टॅक्ट लेन्सेस असेल, आर्टिफिशियल आयज असेल किंवा आर्टिफिशियल लिम्स असेल, आयग्लास असेल, विंग्स असेल, फॉल्स आयलॅशेस असेल मस्ट बी रिमूव्ह बिफोर द सर्जरी. स्पेशल ऑर्डर कोणते कोणते फॉलो करतो आपण, इन्सर्शन्स ऑफ नेसोगॅस्ट्रिक ट्यूब NG ट्यूब असेल ती फॉलोअप करणार, अँटी एम्बॉलिक स्टॉकिंग असेल ते आपण अप्लाय करणार. ओके, इन्सुलिन देणार त्यांना बिफोर द OT म्हणजे बिफोर गोईंग टू द OT. स्किन प्रिपरेशन काय करतो आपण, अँटी मायक्रोबियल क्रीम आपण किंवा लोशन त्यांना अप्लाय करायला सांगतो फॉर द रिमूव्ह द हेअर साईट ऑफ सर्जरी. सेफ्टी प्रोटोकॉलमध्ये काय काय असणार, फॉर द आयडेंटिफिकेशन पेशंटची सर्जरी आणि परफॉर्म ऑफ द पेशंटची सर्जरी. सर्जिकल साईड मार्किंग करणार आणि मग आपण पेशंटला सेंड करणार OTमध्ये. व्हायटल साईन प्रॉपरली आपण मॉनिटर करतो. ॲबनॉर्मल व्हायटल साईन असेल सो पेशंटला आपण स्टॉप करणार म्हणजे पेशंटला आपण सेंड करणार नाही OTमध्ये. अँटीएम्बॉलिक स्टॉकिंग म्हणजे काय, जे पण इलॅस्टिक स्टॉक असतात म्हणजे काय इलॅस्टिक फिल्मसारखे स्टॉक असतात ते पेशंटने अप्लाय केलेलं असतात. सो आपण ते का थेरपी का प्रोव्हाइड करतो फॉर द व्हेनस ब्लड सप्लाय पोहोचण्यासाठी हार्ट. प्री ऑपरेटिव्ह नर्सिंग केअर असतात जे की एक्सप्लेन करतो आपण पेशंटला. रेस्ट्रिक्शन 8 to 10 hours बिफोर द आपण ऑपरेशन पेशंटला रेस्ट्रिक्टेड करतो फूड. ओके, नॉट पर अवर आपण पेशंटला ठेवणार बेडवरती आणि मग नंतर पेशंटला फ्लुइड्स हे आपण मॉनिटर करणार. त्यानंतर स्पेशल ऑपरेशन गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक किंवा पेरिएनियल एरिया किंवा पेल्विक कॅव्हिटीमध्ये आपण काय करतो प्रॉपरली केअर करतो.
मे बी डन द होम अँड टू ॲडमिनिस्टर नर्स इन द हॉस्पिटल. बॉवल क्लिनिंग म्हणजे त्यांना सांगणार की स्टूल वगैरे प्रॉपरली पास करा इन द मॉर्निंग बिफोर द सर्जरीच्या वेळेला फॉर द प्रिस्क्राईब. प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन इमिडिएटली बिफोर द सर्जरी लाईक अलर्जिक रिॲक्शन असेल सो आपण ती त्या ठिकाणी मेन्शन करणार. त्यानंतर व्हायटल सायन्स असेल तर आपण व्हायटल सायन्स चेक करतो, रेकॉर्डेड करतो. कन्सल्ट फॉर्म आपण घेतो पेशंटच्या कडून. स्किन प्रिपरेशन करणार आणि स्पेशल ऑर्डर फॉलोअप करणार. आय व्ही लाईन असेल किंवा एनिमा असेल हे आपण बघितलेलं आहे आत्ताच. आता आपण बघू सायकोलॉजिकल प्रिपरेशन आपण कसं पेशंटला देणार. सायकोलॉजिकल प्रिपरेशनमध्ये असतात पेशंटला प्रॉपरली प्री ऑपरेटिव्ह केअर देणार. पेशंटलाचा फिअर आहे तो रिड्यूस करणार आणि पेशंटची आपण अँझायटीसुद्धा कमी करू शकतो. सो पेशंटला आपल्याला काय करायचं आहे प्रॉपरली एक्सप्लेन करायची प्रोसिजर. पेशंटचा जो फिअर असेल तो रिड्यूस करायचा आहे किंवा डिक्रीज करायला लावायचं आहे. समजलं. सायकोलॉजिकल प्रिपरेशन होतं. ओके. सो आता आपण जस्ट इन शॉर्टमध्ये आपण बघू आपण काय काय बघितलं आज. ओके. आज काय काय बघितलं आपण. प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट बघितलं. ऑफ्टेन ऑफ पेशंट इन्फॉर्म कन्सर्न आपण घेतला. प्री ऑपरेटिव्ह टीचिंग केली. फिजिकल अँड प्रिपरेशन ऑफ पेशंट ठेवलं. सायकोलॉजिकल प्रिपरेशन ठेवलं प्रिपरेशन ऑफ पेशंटला. ओके. सो ह्या गोष्टी आज आपण बघितल्या. सो आजचा आपला हा लेक्चर संपलेला आहे. मॅनेजमेंट करतो आपण पेशंटचं अंडरगोन सर्जरीमध्ये. सो त्यामध्ये फिजिकल सायकोलॉजिकल किंवा प्री मेडिकेशन्स कोणते कोणते असतात हे आपण आज बघितले. ओके. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.